जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखम गावित यांच्या हस्ते 23 जुलै 2023 रोजी उद्घाटित झालेल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाचे वर्ष भरण्याआधीच निकृष्ट दर्जाचा कामाचा नमुना समोर आला आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या दालनालगत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन दालनातील जागेत मागील गेल्या 1 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तयार केलेल्या कामातून निकृष्ट दर्जाचा कामाचा नमुना समोर आला आहे। त्यात नियोजन अधिकारी यांच्या कर्मचाऱ्यांच्या दालनातील फरशी खाली पोकळ असल्याकारणाने उखडून कर्मचारी व येणाऱ्या अभ्यंगतास अडचणीचे ठरत आहे। सदर उखडलेल्या फरशीच्या परिसरात नियोजन भवन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोणाही कर्मचारी अथवा अभ्यंगतास त्याचा त्रास होऊ नये व त्यात अडकून कोणास अपघात होऊ नये याकरिता त्या उखडलेल्या फरशांच्या सभोवताली खुर्च्या लावून ठेवल्यामुळे एक क्षेत्र अपघात क्षेत्रासारखे तयार झाले आहे। तेथील भाग हा पूर्णतः पोकळ असल्याकारणाने त्या ठिकाणच्या फरशा फुटण्यास मागील गेल्या 1 महिन्यापासून सुरुवात झाली असल्याचे वृत्त जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसिद्ध केले होते। या वृत्ताची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत अवघ्या 8 ते 10 दिवसातच नंदुरबार बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत नियोजन भवनाच्या नियोजन अधिकारी यांच्या दालनाजवळ असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या दालनाची दुरुस्ती करून आपली तत्परता दाखविली आहे। बांधकाम विभागाने दाखवलेले तत्परतेबद्दल नियोजन विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसिद्ध केलेल्या बातमीबद्दल समाधान व्यक्त केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।